friends, I am Mansi Kulkarni of this period. We are learning in this period of the section of figures of speech. Figures of speech in English, this is a beautiful language or the decorated language we use for the text or the our poetic language. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेतील अलंकार. भाषेतील अलंकार म्हणजे काय, तर भाषेचं सौंदर्य वाढवणारे काही शब्द असतात, वाक्प्रचार असतात, जे आपण खास करून आपल्या धड्यांमध्ये किंवा आपल्या कवितांमध्ये त्यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा शब्दसमूहांना किंवा अशा फ्रेजेसना म्हणजे वाक्प्रचारांना आपण फिगर्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. हेच मी इथे फक्त इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. बघा, व्हॉट इज द फिगर्स ऑफ स्पीच? वी ट्राय टू यूज इम्प्रेसिव्ह वर्ड्स or phrases in our speech or writing to impress the listener or reader. These phrases or words are called figures of speech. मग भाषेच्या अलंकारिक भाषेमध्ये अनेक अलंकार आहेत. जसं तुम्ही मराठीमध्ये शिकलेला असाल, उपमा अलंकार असेल, उपमेय असेल, अनुप्रास असेल. हे जे अलंकार आहेत हे इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. फक्त त्यांची नावं आपल्याला कदाचित माहिती नसतील किंवा ती माहिती असतील परंतु याला मराठीमध्ये असं म्हणतात हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसं आपण चांगलं दिसावं किंवा सुंदर दिसावं म्हणून आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो, तसं भाषेचंही सौंदर्य वाढावं किंवा भाषेलाही एक सौंदर्य निर्माण व्हावं म्हणून भाषेमध्ये अलंकार वापरले जातात. आता हे जे अलंकार आहेत हे कोणते कोणते आहेत, तर भरपूर अलंकार आहेत भाषेमध्ये. परंतु आज आपण या भागामध्ये 5 अलंकारांचा अभ्यास करणार आहोत किंवा बघणार आहोत की हे अलंकार नेमके कोणते कोणते आहेत. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत सिमिली. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आणि हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती, त्याला आपण एक्झॅगरेशन म्हणतो. असे 5 अलंकार आपण आज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, आपण जो पहिला आपला जो अलंकार आहे तो बघणार आहोत आपण सिमिली. सिमिली अलंकार म्हणजे उपमा अलंकार. तर उपमा अलंकारामध्ये कंपॅरिझन असते, तुलना असते. आता तुलना कशा पद्धतीची असते बघा. इन अ सिमिली a comparison is made between two objects or different kinds which have however at least one point in common. म्हणजे आपण त्यांना एका एकसारखी गोष्ट त्यांच्यामध्ये असेल त्याच्यासाठी आपण त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करतो. त्याच्यामध्ये काय आहे तर उपमा, त्याची आपण त्यांना उपमा देतो. म्हणजे ते उदाहरण घेऊन आपण त्याची तुलना करतो. तर असं हे सिमिली जे आहे, तर सिमिलीमध्ये तुम्हाला आपण अनेक उदाहरणं आपण सिमिलीचे कंपॅरिझन्स या कवितेमध्ये बघितले. कंपॅरिझन त्याच्यामध्ये आपण इडियम्स बघितले आणि त्या इडियम्समध्ये आपण असं बघितलेलं की वस्तूंशी होणारी तुलना, प्राण्यांशी होणारी तुलना किंवा व्यक्तींच्या गुणांशी होणारी तुलना. तर अशा पद्धतीने आपण सिमिली हा जो अलंकार आहे, उपमा जो अलंकार आहे तो आपण कंपॅरिझन्स या कवितेमध्ये खूप छान पद्धतीने शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये ॲज म्हणून आलेले बघा की ॲज स्लो ॲज स्नेल असं केलेलं बघा. ॲज स्लो ॲज स्नेल, ॲज ब्लॅक ॲज कोल, अशा पद्धतीचे आपण उदाहरणं बघितले. बस तसंच त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट कॉमन आहे. कॉमन एखाद्या गोष्टीवर किंवा एखादी गुण किंवा एखादी वस्तू त्याच्यासाठी आपण त्याची तुलना करत असतो. एखादा गुण आहे, एखादी वस्तू आहे किंवा एखादी गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपण त्याची तुलना त्या गोष्टींशी, वस्तूंशी, माणसांशी किंवा प्राण्यांशी करत असतो. तर अशा पद्धतीने हा सिमिली हा अत्यंत सोपा असा आणि सगळ्यात कळणारा जो मराठीमध्येही वापरला जातो, इंग्लिशमध्येही साधारणतः तो वापरला जातो. तर आपण असं पण म्हणतो की तिचा चेहरा आज कसा सूर्यासारखा चमकतो आहे असं आपण मराठीत म्हणतो. हर फेस शाईन्स लाईक अ सनशाईन, किंवा तिचा चेहरा आज खूपच गुलाबी दिसतो. गुलाबी दिसतो असं म्हणण्यासाठी आपण रोज याचं घेतो की हर फेस इज सो ब्युटिफुल लाईक रोज. तर आपण काय करतो तर आपण ॲज
किंवा लाईक या दोन शब्दांचा वापर करून ही वाक्य आपण तयार करतो. आता उदाहरणार्थ मी इथे एक दोन वाक्य लिहिले बघा. वल्लभभाई पटेल वॉज ॲन आयरन मॅन. वल्लभभाई पटेल. आता वल्लभभाई पटेल हे काय होते, त्यांच्यामधला कोणता गुण सांगितला बा त्यांनी? लोह पुरुष म्हटलं जायचं. तर ते खरंच लोखंडाचे होते का? अर्थातच नाही. पण त्यांच्यामध्ये लोखंडासारखी जी ताकद आहे, शक्ती आहे ती होती, म्हणून त्यांना आयरन मॅन असं म्हटलं जाईल. म्हणून त्यांचं जे आहे ते त्यांची जी कंपॅरिझन आहे ती आयरन मॅन म्हणून केली जाते. म्हणून वल्लभभाई पटेल वॉज ॲन आयरन मॅन, म्हणजे त्यांना आपण लोह पुरुष असं म्हणून ओळखतो. आफ्टर एक्झामिनेशन स्टुडंट्स फेल्ट ॲज लाईक अ फीदर. आता मुलांना पंखांसारखं हलकं वाटतं, म्हणजे ते एकदम रिलॅक्स होतात. रिलॅक्स होणं याला त्यांनी फीदर्स असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात त्यांच्या वागणुकीमध्ये कशा पद्धतीने परीक्षेच्या अगोदर ते कसे असतात? टेन्स असतात, थोडेसे तणावात असतात. पण परीक्षा झाल्यानंतर मात्र ते एकदम हलके होतात. तर हलके म्हणजे कोणासारखे हलके? तर ते हलके होतात एखाद्या पक्ष्यांच्या पंखांसारखे. पंख आपण हातात घेतल्यावर माहिती आपल्याला ते किती हलकं असतं. त्या पद्धतीने ते स्वतःला हलकं असं त्यांना जाणीव होती. म्हणून आफ्टर एक्झामिनेशन स्टुडंट्स फेल्ट ॲज लाईक ॲज फीदर. आणखीन एक आपण असं उदाहरण घेऊया. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. कॅमल इज ॲज द शिप. ॲज आपण कोणाशी तुलना करतो त्याची? तर एका जहाजाशी तुलना करतो. पण हे जहाज कुठलं आहे? तर हे आहे डेझर्ट मधलं, म्हणजे रेगिस्तान मधलं. जसं पाण्यावर जहाज तरंगतं किंवा नाव बोट वगैरे जाते, त्या पद्धतीने जिथे वाळू आहे किंवा रेगिस्तान आहे अशा ठिकाणी, वालुकामय प्रदेश आहे अशा ठिकाणी फक्त कॅमलच तिथे ये जा करू शकतो, म्हणून त्याला शिप ऑफ डेझर्ट. तर आपण असं म्हणतो की द कॅमल इज ॲज द शिप ऑफ द डेझर्ट. बघा इथे पण ॲजचा वापर केलेला आहे, इथेही ॲजचा वापर केलेला आहे, इथेही ॲजचा वापर केलेला आहे. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. बघा, ही बिहेव्स लाईक अ सिली माउस. बघा इथे पुन्हा लाईक हा शब्द आला बघा. ही बिहेव्स लाईक अ सिली माउस, म्हणजे तो जो कोणी व्यक्ती किंवा मुलगा आहे तो एखाद्या मूर्ख उंदरासारखी त्याची वागणूक आहे किंवा त्याचं बिहेवियर आहे, म्हणून आपण त्याला लाईक या शब्दाने त्याची कंपॅरिझन केली सिली माउस. अशा पद्धतीचे आपण शब्द वापरून, म्हणजे लाईक, ॲज, सो यासारखे शब्द वापरून आपण सिमिली हा जो अलंकार आहे तो आपण शिकलेलो आहोत. द नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच इज मेटॅफर. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. रूपकात्मक आपण त्याला नाव देतो. कसं देतो बघा. अ मेटॅफर गोज अ स्टेप फर्दर. स्टेप फर्दर म्हणजे आपण पुढे एक जातो. जसं सिमिली आहे, सिमिलीच्या पुढे आपण एक आणखीन पाऊल टाकतो, त्याला म्हणतोय आपण की मेटॅफर. रूपकात्मक आपण त्याला ते नाव देतो. आता कशा पद्धतीने बघा, जसं आपण सिमिलीमध्ये ॲज किंवा ॲज वापरतो किंवा सो वापरतो किंवा लाईक वापरतो, त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट आपण त्या वस्तूलाच ते बनवून टाकतो, म्हणजे वस्तूच त्या पद्धतीने आहे किंवा ती गोष्ट तशीच आहे अशा पद्धतीने आपण सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ म्हटलं की तुम्हाला वल्लभभाई पटेल वॉज ॲज आयरन मॅन असं मी म्हटलं, तर वल्लभभाई पटेल इज आयरन मॅन. दिस इज द थिंग हिअर. द वल्लभभाई पटेल इज ॲन आयरन मॅन. म्हणजे ते लोह पुरुषच होते, ते लोह पुरुषासारखे होते किंवा ते एखाद्या आयरन सारखे होते असं न म्हणता डायरेक्ट मी त्यांना लोह पुरुष म्हणून नावच दिलं. तर आपण ती वस्तू डायरेक्ट तीच आहोत अशा पद्धतीने जेव्हा मांडतो तेव्हा ते मेटॅफर असतं. सो हिअर तर सिमिलीच्या पुढचा हा जो भाग आहे की आपण एक स्टेप फर्दर म्हणजे एक पाऊल पुढे आणखीन जास्त पद्धतीने त्या वाक्याला डायरेक्ट आपण त्या गोष्टीशी जुळवतो. इट डज नॉट डिस्क्राईब अ थिंग टू बी लाईक अनदर थिंग बट इट डिस्क्राईब अ थिंग टू बी अदर. म्हणजे आपण ती वस्तू त्यासारखी आहे असं न म्हणता ती वस्तूच ती आहे.
मग उदाहरणार्थ तानाजी फॉट लाईक अ लॉयल असं जर घेतलं तर तानाजी फॉट लाईक अ लॉयल, लाईक आलं की ते सिमिली झालं वाक्य. बघा, तानाजी fought like a lawyer. लाईक आलं म्हणजे ते काय झालं, सिमिली. पण मी जर लाईक काढूनच टाकलं तर मी काय ठेवेल, तानाजी फॉट ॲज अ लायन. पण मला इथे वाक्यरचना अशी बदलावी लागेल. कशी, तानाजी वॉज अ लॉयल असं म्हणूया. तानाजी वॉज अ लॉयल. तो काय होता, सिंह होता. तो सिंहासारखा लढला. सिंहासारखा लढला तेव्हा ते सिमिली होतं. आणि ते डायरेक्ट लिहिलं तानाजी वॉज अ लॉयन, तानाजी सिंह होता. आणखीन एक तुम्हाला एक उदाहरण मी तुम्हाला दिली, कपिल देवचं. कपिल देव वॉज द हरिकेन ड्युरिंग हिज क्रिकेट पिरियड. म्हणजे त्याच्या क्रिकेटच्या जीवनामध्ये कपिल देव हा चक्रीवादळासारखा होता. म्हणजे तो आला आणि त्यांच्या टीममध्ये एक वादळ आल्यासारखं झालं आणि एक झपाटलेल्या टीमप्रमाणे ते खेळले आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. असं म्हणून त्याला चक्रीवादळ, हरिकेन असं म्हटलेलं. मग त्याला असं न म्हणता डायरेक्ट काय म्हटलेलं आहे, कपिल देव वॉज द हरिकेन इन हिज क्रिकेट पिरियड. हरिकेन म्हणजे चक्रीवादळ. हरिकेन म्हणजे काय, चक्रीवादळ. आणखीन आपण आज एखाद्या असं एक उदाहरण असं घेऊ शकतो की नेहमी कालिदास आणि शेक्सपियरमध्ये कंपॅरिझन होते. परंतु शेक्सपियरचा कालावधी हा नंतरचा आहे, कालिदासाचा अगोदरचा आहे. कालिदासाने जे जे साहित्य लिहिलं त्या साहित्याची कुठेतरी साम्यता आपल्याला शेक्सपियरच्या लिखाणातून जाणवते. म्हणून आपण कसं त्याची कंपॅरिझन करणार आहोत, तर शेक्सपियर वॉज द कालिदास. म्हणजे शेक्सपियर हा कालिदास सारखा नव्हता, तर कालिदासासारखा शेक्सपियर होता. मग इथे पुन्हा आपण काय करतो आहोत, त्या दोघांची कंपॅरिझन करतो, पण मेटाफर. आपण कंपॅरिझन नाही, त्याच्या सारखा तो होता असं नाही म्हणते मी. कालिदास वॉज लाईक शेक्सपियर असं नाही म्हणते मी काय म्हणते आहे की शेक्सपियर वॉज द कालिदास असं मी म्हणते. म्हणजे कालिदासासारखा शेक्सपियर होता. तर अशा पद्धतीने आपण हे मेटाफरचे जे काही उदाहरणं आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये लाईक वॉज असं न म्हणता डायरेक्ट त्या गोष्टीशी त्याचा संबंध किंवा ती गोष्टच ती आहे अशा पद्धतीने आपण मेटाफर म्हणून वापरतो. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये काय असतं की याच्यामध्ये नावच दिलेलं आहे त्यांनी, पर्सन. म्हणजे काय, तर द पर्सॉनिफिकेशन डिस्क्राइब्स नॉन लिव्हिंग थिंग्स ॲज अ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण काय करत असतो, तर या अलंकारामध्ये आपण एखादी निर्जीव वस्तू किंवा कल्पना किंवा भावना यांचा उल्लेख एखाद्या सजीव वस्तू प्राणी म्हणून करतो. त्यांना आपण म्हणजे निर्जीव वस्तूंना आपण सजीव पद्धतीने बिहेव करतो किंवा सजीव पद्धतीने आपण त्यांचा वापर करतो. त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे त्याचा आपण चेतन गुणोक्ती असा अलंकार घेतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली जी कविता आहे होप. या कवितेमध्ये होप इज द लिटिल फिगर जे आपली कविता आहे त्या कवितेमध्ये होप जो शब्द आहे किंवा होप जो आहे त्याला लिटिल बर्ड म्हणून म्हटलेलं किंवा होप
आपण त्याला आशा म्हणूया, पण असं नाही, आशा म्हणून नाही, अ लिटिल बर्ड म्हणून त्याला हे केलेलं आहे, किंवा त्याला ते चेतन गुणोक्ती अलंकार म्हणून तिथे ते वापरलेलं आहे. तर नॉन लिव्हिंग थिंग्सला आपण ॲज अ लिव्हिंग थिंग्स म्हणून त्याला जी प्रोसेस करतो किंवा आपण त्याला म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणून आपण वस्तूंना सजीव वस्तू म्हणून जे उद्बघतो किंवा संबोधतो त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. आता इथे एक उदाहरण मी असं घेतलेलं आहे, द फायर्स स्वॅलोड द एंटायर फॉरेस्ट. खरं तर आगीमुळे सगळं जंगल खाक झालं किंवा जळून खाक झालं असं पण म्हणता आलं असतं सरळ सरळ भाषेत. पण भाषेला सौंदर्य आणण्यासाठी किंवा भाषा अधिक सुंदर रीतीने मांडण्यासाठी आपण अशा पद्धतीचं वाक्य म्हणतो की द फायर्स स्वॅलोड द एंटायर फॉरेस्ट. म्हणजे आगीने सारं जंगल गिळून टाकलं. तर गिळून टाकलं या अर्थाने जळून, आगीमुळे सगळं जंगल जळून खाक झालं असं ते तिथं तो अर्थ आपल्याला प्रेषित आहे किंवा आपण तो समजून घ्यायचा आहे. म्हणून हे जे वाक्य आहे हे पर्सॉनिफिकेशनचं आहे. पुढचं, अपॉर्च्युनिटीज आर नॉकिंग ॲट युअर डोअर. सजीव माणूसच आपल्या दरवाजाला काय करतो, नॉक करतो किंवा तो ठोकतो, टकटक करतो. पण अपॉर्च्युनिटीज आर नॉकिंग ॲट युअर डोअर म्हणजे अपॉर्च्युनिटीज आर लाईक अ पर्सॉनिफिकेशन. त्यांना चेतन गुणोक्तीचा अलंकार देऊन संधी तुमच्या दारापाशी आलेली किंवा संधी तुमचं दार ठोठावत आहे अशा पद्धतीचं ते वाक्य तिथे म्हटलेलं आहे. किंवा संधी तुम्हाला आलेली आहे तर ती तुम्ही घेतली पाहिजे, म्हणून संधी तुमचं दार ठोठावत आहे, म्हणून ते अपॉर्च्युनिटीज आर नॉकिंग ॲट युअर डोअर म्हणून पर्सॉनिफिकेशनचं. अजून जर आपण एखादं वाक्य घेतलं, आपण आणखीन एक वाक्य घेऊया. The moon was laughing. The moon was laughing in the sky. बरोबर. The moon was laughing in the sky. हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये काय होतंय की हिअर द मून इज गिवन अ ह्युमन क्वालिटी ऑफ लाफिंग. हसण्याची क्रिया कोणतंच प्राणी किंवा हे आपल्याला हसताना दिसत नाही, किंवा चंद्र तारे हे सुद्धा आपल्याला हसताना दिसत नाही. पण माणूस मात्र त्याच्या चेहऱ्यामुळे आपल्याला हसताना, रडताना, त्याच्यावरती जे गेस्चर्स आहेत, हावभाव आहेत ते आपल्याला दिसतात. म्हणून मग मूनला काय केलेलं इथे इज गिवन अ ह्युमन क्वालिटी. त्याला एक मानवी जो भावना आहे ती त्याला दिलेली आहे. म्हणून इथे मून वॉज लाफिंग इन द स्काय. आणखीन एक आपण उदाहरण घेऊ शकतो. द ग्रास वॉज डान्सिंग. द ग्रास वॉज डान्सिंग विथ द विंड. आता ते गवत आहे, दिस इज ऑल्सो अनदर क्वालिटी और द अनदर ॲक्शन ऑफ द ह्युमन और द पर्सन. ग्रास इज पर्सनिफाईड ॲज अ पर्सन, म्हणजे एखाद्या व्यक्ती डान्स करू शकतो, तसं गवत हे वाऱ्यासोबत डान्स करत आहे. अशा पद्धतीचं वर्णन या पर्सॉनिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. म्हणून ते पर्सॉनिफिकेशन असा हा अलंकार होतो आहे, जेणेकरून चेतन गुणोक्तीचं हे उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या अलंकारांचे उदाहरणं अजून आपल्याला पुढचे जे आपण कविता शिकणार आहोत त्याच्यामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला सिमिलीचे येणार आहेत, मेटॅफरचे येणार आहेत, पर्सॉनिफिकेशन्सचे पण येणार आहेत. आणखी मी तुम्हाला जे पुढचं सांगते आहे ते त्याचे सुद्धा उदाहरणं आपल्याला बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता जो पुढचा जो आपला अलंकार आहे तो आहे ॲल्टरेशन. ॲल्टरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकाराचं काय वैशिष्ट्य आहे तर आहे हॅव्हिंग द सेम फर्स्ट कन्सोनंट साऊंड. म्हणजे याच्यामध्ये जो आपण बोलतो त्या बोलण्यामध्ये जो पहिला
व्यंजन म्हणा किंवा पहिलं जे लेटर आहे ते सारखं सारखं वापरलं जातं. सारखेपणामुळे त्या भाषेला एक वेगळं सौंदर्य निर्माण होतं आणि म्हणून तो ॲलिटरेशन म्हणजे ॲलिटरेशन हे एक फिगर ऑफ स्पीच हे इंग्लिश भाषेमध्ये ओळखलं जातं. आता उदाहरणार्थ आपण मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर असे काही काही अनुप्रास अलंकार तयार करू शकतो. जसं आपल्याला एक उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की काकूंनी काकांचे कामाचे कागद कात्रीने कर कापले. क क क क वापरून हा अनुप्रास अलंकार इथं तयार झाला. तशाच पद्धतीचा अनुप्रास अलंकार ज्याला आपण म्हणतो की हॅव्हिंग द सेम फर्स्ट कन्सोनंट साऊंड. मी उदाहरण घेतलं एक मोठं, बाकी सगळे छोटे घेतले. हे पहिलं जे उदाहरण आहे, अ गुड कुक हु कुक कुकीज ॲज मच कुकीज ॲज अ गुड कुक कुड कुक कुकीज. बघा किती वेळा वापरलं गेलं, जी कुक कुकीज, इथे पुन्हा कुकीज, गुड कुक कुड कुक कुकीज. जो सी सी साऊंड जो आहे, जो क क साऊंड आहे तो याच्यामध्ये वापरला गेलेला आहे. आणि ते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते समोरच्याला कळेलच असं नाही. तर अशा पद्धतीचं हे जे भाषेचं सौंदर्य आपण सरळ सरळ एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये हे सगळं म्हणू शकतो. परंतु आपल्याला भाषेला सौंदर्य आणण्यासाठी पुन्हा तेच की आपल्याला भाषेला ॲट्रॅक्ट करण्यासाठी, वाचकाला ॲट्रॅक्ट करण्यासाठी, वाचकाला आकर्षित करण्यासाठी आपण अशा पद्धतीची भाषा वापरतो. मग दुसरं जे घेतलेलं आहे उदाहरण बघा, माय डिअर डिअर इज डिअर, म्हणजे माझं प्रिय हरिण मला प्रिय आहे असं त्याचं आहे. त्यामध्ये डी 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 हा जो साऊंड आहे हा वापरलेला आहे. तिसरं लिटल लक्ष्मी लाईक्स लिची, यामध्ये प्रत्येक वर्ड हा एल 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 म्हणजे द सेम कन्सोनंट, द फर्स्ट कन्सोनंट साऊंड इज द सेम एल एल एल. शी शुड स्लीप इन अ शेड, पुन्हा इथं कसं एस 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 एस. हां, ह्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. पुन्हा किरण किड्स केप्ट फ्लाइंग, इथे पण तीनदा सारखा साऊंड आलेला आहे बघा, के 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 के. अशा पद्धतीने आपण आज फक्त 4 जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते आपण बघितले. पुढचं हायपरबोल आणि ते आणखीन पुढे आणखीन जे आहेत राहिलेले ते आपण पुढच्या पिरियडला कव्हर करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.